आम्हाला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे। महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय खुशखबर हे सरकारने दिली। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या दिवसाची एवढ्या महिन्यांपासून वाट पाहत होते, तो दिवस अखेर नेमका सरकारने आणलेला आहे। म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच बघा, पीक विमा रखडलेला, जो काही थकीत थांबलेला पीक विमा होता, तो आता सर्व शेतकऱ्यांना मिळाला नव्हता। आता त्याचे वितरण सरकारच्या माध्यमातून जेव्हा केले आहे, आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा निधी हा सध्या वाटप करण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही ऐकलेली बातमी खरंच इथं खरी असणार आहे। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यांमध्ये वाटप इथं झाले नव्हते, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये पैसे वितरण व्हायला सरकारने सुरुवात केलेली आहे। बघा, अखेर तुमची प्रतीक्षा सरकारने संपवलेली आहे। कारण की बघा, पीक विम्याचा पहिला टप्पा वितरण झाला आहे, तो काही शेतकऱ्यांना भेटला नव्हता, तर काही शेतकऱ्याला इथं भरपूरशा मात्रांमध्ये पैसे मिळाले। म्हणजेच आपण जर पाहायला गेलं की पहिला टप्पा इथं म्हणायला गेलं की 25% म्हणजे 25% इथं अग्रिम पीक विमा इथं भरपूरशा शेतकऱ्यांना इथं काही जणांना मिळाला नव्हता। तर मग आता बघा, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला की पीक विम्याचा पहिला टप्पा ज्या शेतकऱ्यांना इथं मिळाला नव्हता, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने जाहीर करून इथं दुसऱ्या टप्प्याला वाटप सुरू केला। सरकारच्या माध्यमातून आज सकाळपासून वाटप सुरू झालं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत निधी शेतकऱ्यांना मिळाला नाही, तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात झाली। बघा शेतकरी बांधवांनो, आता सकाळपासूनच हे सरकारने वितरण सुरू केलं। रात्रीचे बघा, तुम्हाला 12 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 100% पैसे क्रेडिट होऊन जाणार। शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासा देणारे अपडेट आणि जसं की समाधानकारक अपडेट सरकारने सांगितलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली ही बातमी असणार आहे की पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही। बघा, सरकारने सांगितलेलं आहे की सर्वांनाच सरसकट पीक विम्याचं वितरण सरकार करणार नाही। आज ठराविक जिल्ह्यांमध्येच निधी जमा करण्यात येत आहे। की बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची अपडेट लक्षात घ्या, कारण की सरकारने सांगितलेलं आहे की पीक विमा सर्वांना मिळणार नाही। म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये आता सरकारने काही पहिल्या टप्प्यांमध्ये, काही दुसऱ्या टप्प्यांमध्ये, काही तिसऱ्या टप्प्यांमध्ये 3 टप्पे सरकारने आता दुसऱ्या टप्प्यांच्या वाटपासाठी सरकारने केलेले आहे। संपूर्ण काही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतो की आपल्या जिल्ह्यांमध्ये कधी आपल्याला पैसे मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार, संपूर्ण काही सविस्तर हे डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। कारण की सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000, तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी 30,000, तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत रक्कम मिळणार आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात आहे, ज्यामुळे शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आणि समाधानकारक आजचा व्हिडिओ असणार आहे। बघा, 2022, 2023, 2024 या 3 ते 4 वर्षांमध्ये अतिवृष्टीमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं। पावसामुळे देखील आता 2025 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शेतकऱ्यांना नुकसान झेलावं लागलं। आता या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचं सरकारने वितरण करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजेच तर सर्व शेतकऱ्यांची इथं प्रतीक्षा संपलेली आहे आणि आनंदाची बातमी सरकारने सांगितलेली आहे। संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांग, परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आता बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे की महाराष्ट्र राज्यांमध्ये आपण जर बघायला गेलो तर 36 जिल्हे तुम्हाला देखील माहिती आहे। तर 36 जिल्ह्यांच्या सरकारने 3 टप्पे केले आहे। पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्हे, तिसऱ्या टप्प्यातील 12 जिल्हे, म्हणजे 3 टप्प्यांमध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये इथं सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकार पैसे क्रेडिट करणार असं सरकारने सांगितलेलं आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा दुसरा टप्पा जाहीर करण्यामध्ये आला आणि टोटल 12 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा केला जात आहे। रात्रीचे 12 वाजेपर्यंत तुमच्या मोबाईलवरती पैसे क्रेडिट होण्याचा SMS केव्हाही तुम्हाला येऊ शकतो। कारण की सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होळीनिमित्त सरकारने सांगितलेली आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून रखडलेले पीक विम्याचे दावे, थकीत पीक विम्याला इथं मंजुरी भेटलेली आहे। सर्व शेतकऱ्यांना आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी सरकारने जमा केलेला आहे। सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण कॅबिनेट बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये निर्णय झाला आणि पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली, पात्र जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली। आणि बघा, टोटल 12 जसं की जिल्ह्यांचा टप्पा म्हणजे पहिल्या टप्प्यातील आता सरकारने 12 जिल्हे सिलेक्टेड केलेले आहे। या बघा, सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारे तयार केलेली ही यादी असणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, अखेर तुमच्यासाठी दिलासा देणारा अपडेट सरकारने सांगितलेला आहे। ज्या शेतकऱ्यांचे या 3 वर्षांमध्ये
नुकसान झालं म्हणजे 2022 वर्ष, 2023 वर्ष, 2024 या 3 ते 4 वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अशा शेतकरी बांधवांना मोठा दिलासा आता सरकारने 2026 मध्ये दिलेला आहे. म्हणजेच बघा, हे जे काय थकीत आणि रखडलेल्या पीक विम्याची मंजुरी जे काय तर मिळणे बाकी होते तर सरकारने आता पीक विम्याला इथं वाटप करण्याला मंजुरी दिलेली आहे आणि पंचनामे सर्व काही पूर्ण झालं होतं. फक्त वितरण हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू झालं नव्हतं. या सर्व शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने सांगितलं. आता 100% पीक विमा सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, सरकारने आता अशा प्रकारे आदेश बँकांना दिले आहे. आता कसल्याही प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करा आणि पीक विम्याचं वितरण सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर करा असं सरकारने आदेश देऊन टाकलेला आहे. बघा, आता कोणत्या वर्षाचा तुम्हाला पीक विमा नक्की मिळणार आहे नक्कीच तुम्हाला इथं पुढे बघायचं आहे. कारण की सोप्या भाषेमध्ये आपण जर सांगायला गेलं तर 2022 पासून तर 2024 पर्यंतचा आहे 3 ते 4 वर्षाचं एकत्रित पीक विमा वाटप सरकारने सुरू केलेलं आहे. म्हणजे सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचणं सुरू देखील झालेलं आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू बाकी आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पुढे वाटप सुरू होणार आहे, संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की 2022 असो, 23 असो, 24 असो या 3 ते 4 वर्षाचा सर्व काही पीक विमा तुमच्या खात्यामध्ये सरकारने आता वाटपाला मंजुरी देऊनच टाकलेली आहे. आता जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण की कोणत्या शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी, कोणत्या शेतकऱ्यांना 40,000 हेक्टरी, तर कोणत्या शेतकऱ्यांना 30,000 हेक्टरी अशा प्रकारे अलग अलग अमाऊंटमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार आहे. तुम्हाला किती रुपये हेक्टरी प्रमाणे मिळणार आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि जे काही पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांचा सरकारने समावेश केलेला आहे तर त्या 12 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. मागील 3 वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे जमा करण्याचे आदेश हे सरकारच्या माध्यमातून देण्यात आले. आपले मुख्यमंत्री जर का आपण पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आदेश जारी करण्यात आला. या आदेशामध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली. या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव तुम्हाला नक्कीच बघायचं आहे. कारण की सरकारने सांगितलेलं आहे. आता वेळ न घालवता तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. परभणी, लातूर, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर, रायगड, वाशिम, जालना, बीड, नांदेड, त्यानंतर बघा जसं की बुलढाणा, सातारा, सांगली, नंदुरबार, नांदेड या सर्व जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पहिल्या टप्प्यातील या 12 जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. काळजी टेन्शन घेऊ नका. कारण की सर्व शेतकऱ्यांना इथं पैसे जमा होणारच आहे. फक्त आता बघा कोणकोणत्या पिकाला तुम्हाला किती रुपये मिळणार आहे हे सरकारने यादी सांगितलेली आहे. आपण जर पाहायला गेलं, तुम्ही जर का सोयाबीन पीक पेरलं असेल, कापूस पीक पेरलं असेल, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी, त्यानंतर उडीद अशा प्रकारे असंख्य 20 पिकांचे तर 25 पिकांचा समावेश सरकारने या यादीमध्ये केलेला आहे. यापैकी एक जरी तुम्ही जर का पीक पेरलं असेल आणि त्या पिकाचं तुमचं गेल्या वर्षांमध्ये नुकसान झालं असेल, पीक विमा तुम्ही क्लेम मंजूर केली असेल, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुमची परिपूर्ण इथं भरून झाली असेल, फक्त पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता, तर हे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं आधार कार्ड अपडेट आहे की नाही हे नक्की तुम्हाला चेक करायचं आहे. आणि भरपूरशे शेतकरी बांधवांचं खातं त्यांच्या बँकेच्या खात्याला आधी त्यांनी लिंक करून ठेवलं, परंतु काही कारणास्तव हे जसं की त्यांचं लिंक असलेलं हे डिलिंक होऊन जात असते. म्हणजे की त्यांना पुन्हा इथं ते ॲक्टिव्ह करावं लागत असते आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकत असते. आता फार्मर आयडीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळत असते. तर फार्मर आयडी तुम्ही काढली नसेल तर कृपया करून फार्मर आयडी काढून ठेवा. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. अशी शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.